हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण सरभरीत अशी पालकाची भाजी बनवणार आहोत। ही पालकाची भाजी बनवायला तर एकदम सोपी आहेच, पण पोट भरेल पण मन नाही भरणार इतकी ही पालकाची भाजी चविष्ट बनून तयार होते। त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथं एक जुडी पालक स्वच्छ धुवून घेतलाय आणि असा चाळण्यावर निथळायला ठेवला होता। आता हा पालक आपल्याला एका परातीत घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, कोणतीही पालेभाजी चिरायच्या अगोदर आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतरच अशा पद्धतीने भाजी कट करून घ्यायची। त्यामुळे त्यातलं संपूर्ण जीवनसत्व टिकून राहतं। आता ही अशाच पद्धतीने मी पालकाची भाजी चिरून घेतली आणि इथं एका प्लेटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि 1 चमचाभर मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। मूग डाळ सुद्धा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता गॅसवर एक कढई मांडली आणि कढईत ही चिरून घेतलेली पालकाची भाजी आपल्याला टाकून घ्यायची। आता लगेच इथं मी 2-3 पाकळ्या लसूण सोलून घेतला होता आणि तो लसूण पण ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायचा। भाजी शिजताना लसूण टाकल्याने कोणत्याही पालेभाजीला अप्रतिम अशी चव येते आणि भाजीची टेस्ट आणखीनच वाढते। आता लगेच स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ पण मी ह्या पालकाच्या भाजीत टाकून घेतली आणि इथं अर्धा ग्लास पाणी घेतलंय। त्याच्यातलं फक्त अर्ध पाणी मी टाकून घेणार आहे, म्हणजेच 1 कप पाणीच टाकून घेतलंय। पालकाच्या भाजीतच भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे अगदी कमी प्रमाणात पाणी टाकून सुद्धा भाजी छान शिजली जाते। पालकाची भाजी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम इथं लोच ठेवायची, म्हणजे भाजी छान शिजली जाते। पाहू शकता अगदी 2 मिनिटात भाजी छान आकसली गेली। इथं पाहू शकता आपण फक्त कपभर पाणी टाकलं होतं आणि आता पालकाच्या भाजीला किती पाणी सुटलंय। पालकाची भाजी शिजायला जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आता झाकण ठेवायचंय आणि 5-6 मिनिटं लो गॅसवरच आपल्याला ही भाजी शिजून द्यायची। पाहू शकता आता आपण चेक करू एक 5-6 मिनिटानंतर भाजी शिजली का। अगोदर छान भाजी मिक्स करून घेतली आणि थोडीशी भाजी ह्या पळीमध्ये घेते आणि चेक करून पाहते। आता भाजी थोडीशी गरमच आहे। पाहू शकता भाजी छान शिजली गेली। आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी एका ताटात काढून घ्यायची। भाजी शक्यतो एखाद्या पसरट ताटात किंवा पसरट भांड्यातच काढा, म्हणजे हटायला सोपं जातं। आणि मुगाची डाळ पाहू शकता, मुगाची डाळ सुद्धा छान शिजली गेली। आता मी इथं 1 चमचा बेसन पीठ घेतले आणि हे बेसन पीठ भाजीत टाकून घ्यायचं आणि आपल्याला ही भाजी छान आता असं मॅशरनी किंवा तांब्यानी छान अशी हटून घ्यायची। ही भाजी इथं व्यवस्थितच हटून घ्यायची, म्हणजे भाजी एकजीव होते। भाजीला छान दाटसरपणा येतो। पाहू शकता ही भाजी छान हटून घेतली। अशा पद्धतीने हटून घेतल्याने पाणी वेगळं आणि भाजी वेगळी होत नाही। आता इथं मी 1 कुडी लसूण सोलून घेतलाय आणि तो खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते। आता त्याच कढईत 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय आणि आपल्याला ही तेल छान गरम होऊन द्यायचंय। इथं मी 1 जिरा टाकलाय आणि जिरा पटकन फुलून वर आला की समजायचं आपलं तेल छान तापलंय। आता लगेच मी इथं 1 चमचाभर जिरे टाकलेत। जिरे छान फुलले की लगेच लसूण टाकून घ्यायचा आहे। तुम्ही लसणाचं प्रमाण अजून थोडं वाढवू शकता, लसणाने अप्रतिम अशी चव येते भाजीला। आणि हो लसूण आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचा। कोणतीही भाजी करताना फोडणी तितकीच महत्त्वाची असते, त्यामुळे फोडणी चरकन बसली की आपली भाजी तितकीच चविष्ट बनते। पाहू शकता लसूण छान असा सोनेरी रंगावर परतला गेलाय। ह्यापेक्षा जास्त लसूण आपल्याला जाळायचा नाही। आता लगेच आपल्याला ही हटून घेतलेली भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची। पाहू शकता भाजीला चरकन छान फोडणी बसली गेली। आता आपल्याला वरून ह्याच्यात मसाले टाकायचे। मसाल्यामध्ये मी फक्त 2 चमचे लाल तिखट टाकलंय आणि अगदी चिमूटभर हळद टाकली। हळद सुद्धा आपल्याला अगदी कमी प्रमाणात टाकायची। आता ही छान मिक्स करून घ्यायची। तुम्ही इथं लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करू शकता, पण लाल तिखटाने सुद्धा भाजीला अप्रतिम अशी चव येते। पाहू शकता ही भाजी मी छान मिक्स करून घेतली
आता ज्या ताटात भाजी हटून घेतली होती त्या ताटाला पाहू शकता भाजी लागलेली आहे। त्याच ताटात आता मी कपभर पाणी टाकले आणि हे ताटातलं पाणी आता ह्या भाजीमध्ये टाकून घेते। तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठेवा। मला इथं ही पालकाची भाजी अशा पद्धतीने थोडीशी घट्टसरच आवडते, त्यामुळे इथं मी अगदी थोडंसं पाणी वापरलंय आणि भाजी छान मिक्स सुद्धा करून घेतली। लगेच आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पालकाच्या भाजीला रोजच्या भाजीपेक्षा थोडंसं कमीच मीठ टाकायचं, कारण पालक मूळचाच थोडासा खारट असतो। आता मीठ टाकल्यानंतर भाजी थोडीशी मिक्स करून घेतली। लगेच इथं चमचा दीड चमचा जाडसर कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायची आणि ही भाजी छान मिक्स करून घ्यायची। तुम्हाला आवडत नसेल शेंगदाण्याचा कूट तर नाही टाकला तरी हरकत नाही, पण मी तर म्हणेन आवर्जून टाका, त्याने भाजीला खूप छान चव येते। भाजी छान मिक्स करून घेतली आणि आपल्याला आता 2 मिनिटं झाकण ठेवून अगदी लो गॅसवरच ही भाजी छान शिजून द्यायची। 2 मिनिटांनंतर पाहू शकता भाजी पुन्हा एकदा मी छान मिक्स करून घेते। अशा पद्धतीने तुम्ही ही पालकाची भाजी नक्कीच एकदा बनवून पहा। मी आता गॅस बंद केलाय। आपली भाजी छान शिजली गेली, एका ताटात काढून घेते। थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चवीला अगदी भन्नाट इथं पालकाची सरभरीत भाजी तयार आहे। नक्कीच एकदा बनवून पहा। वरून थोडंसं तेल हवं असेल तर टाका। पाहू शकता किती अप्रतिम अशी दिसते, चवीला सुद्धा तितकीच टेस्टी लागते। भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम अशी लागते। पाहू शकता अगदी घरगुती साहित्यात किती चविष्ट भाजी तयार आहे। नक्कीच बनवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट सुद्धा करायला विसरू नका। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुम्हाला ही पालकाच्या भाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत। बाय बाय।